एकेकाळी मुंबईत आवाज कुणाचा अशी तारस्वरातील घोषणा आली की त्याला आवाज शिवसेनेचा असा प्रतिसाद मिळायचा। स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात 70% सामाजिक आणि 30% राजकीय संघटना असं स्वरूप असलेली शिवसेना पुढच्या काळात 100% राजकीय पक्ष बनली। आता या 45व्या वर्षात शिवसेनेला काही मोठ्या आव्हानांना तोंड द्यायचंय। त्यापैकी येत्या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबई आणि ठाण्यातील सत्ता राखणं हा मुद्दा प्रामुख्यानं शिवसेनेच्या अजेंड्यावर आहे। त्यासाठी त्यांना भाजपची गरज लागणार आहे आणि सध्या मुंडे प्रकरणावरून भाजपमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आपल्याला मानवणारी नाही हे शिवसेनेच्या लक्षात आलंय। भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती, शिवशक्ती, भीमशक्ती ही आहे त्यापेक्षा मजबूत करून आपण महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हा एकमेव पर्याय दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडे आहे। एकीकडे भाजपमधली राजकीय अस्थिरता शिवसेनेचा चिंतेचा विषय असला तरी सध्या नव्यानं साथीला आलेला युतीतला नवीन भिडू आरपीआय ही शिवसेनेसाठी येत्या महापालिका निवडणुकीत जमेची बाजू आहे। शिवसेनेने सुद्धा ही प्रतिज्ञा करावी की भीमशक्ती आणि शिवशक्ती कशी मजबूत होऊ शकेल आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती हाच खरा महाराष्ट्राला पर्याय आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिवाजी महाराजांचा विचार जर आपल्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जायचा असेल तर मला असं वाटतं की भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग अत्यंत इफेक्टिव्ह अशा पद्धतीचा प्रयोग आहे। शिवशक्ती भीमशक्तीमुळे शिवसेनेला भविष्यातल्या निवडणुकांमध्ये फायदा होणार हे नक्की आहे, पण त्यासाठी आपल्या अनेक इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या म्हणजेच निवडून येण्याजोग्या जागा त्यांना आरपीआयच्या उमेदवारांसाठी सोडाव्या लागतील आणि त्यामुळे पक्षांतर्गत नाराजांची संख्या वाढू शकते। त्यातच मनसेसारखा तगडा प्रतिस्पर्धीही शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनानंतर येणारं आगामी वर्ष शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एकनाथ धुरीसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।